नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. विश्वजित लोबोंच्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची उडी. अहंकारी विश्वजितचं सुडाचं राजकारण, पाटकरांचा आरोप. लोबो पाटकरांनी काँग्रेस विकत घेतली, राणेंचं प्रत्युत्तर. मोपा विमानतळाचा इतर उद्योगांसह कसिनोंनाही होणार फायदा. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री SP सिंह बघेल यांचं वक्तव्य. बघेल यांच्या वक्तव्याने नवा वाद. 15 जूनपर्यंत राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी. राज्यात वादळी वारे घोंगावणार. गोवा हवामान खात्याचा इशारा. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता. कोडार येथे सुरू होणार कृषी महाविद्यालय. महाविद्यालयाची प्रक्रिया सुरू. कृषी मंत्री रवी नाईकांची माहिती. यंदापासून सुरू होणार महाविद्यालय. आणि कांदोळी सिकेरी येथे शुक्रवारी बुडालेल्या केरळच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. सेल्फीच्या नादात जीव गमावण्याची दुर्दैवी घटना. मंत्री विश्वजित राणे आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबोंच्या वादात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी उडी घेतली आहे. मंत्री विश्वजित राणेंची भाषा अहंकाराची अशी टीका पाटकरांनी केली आहे. तर पाटकरांच्या टीकेला लगेचच मंत्री विश्वजित राणेंनीही प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात पाटकरांची टीका आणि मंत्री राणेंचं पाटकरांना प्रत्युत्तर. गुरुवारी विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि TCP मंत्री विश्वजित राणे यांच्यामध्ये बरीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. लोबोंच्या पत्रकार परिषदेनंतर मंत्री राणेंनी थेट मायकल लोबोंच्या हॉटेल आस्थापनांनाच कारणे दाखवा नोटीस काढली असल्याचं सांगताना आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच लोबोंची आस्थापना जमीनदोस्त करणार असल्याची वल्गना केली होती. आता ह्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी उडी घेत मंत्री विश्वजित राणे अहंकारी बनले असल्याचा आरोप करत सुडाचं राजकारण करत असल्याची टीका केली आहे. पाटकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणेंनी पाटकर आणि लोबो या दोघांनी काँग्रेस पक्ष विकत घेतल्याचा घणाघात केलाय. ताका ॲक्च्युअली म्हाका दिसता शॉर्ट टर्म मेमरी लॉस जाला. तो म्हणटा कोण मायकल. अरे जेन्ना 2022ची निवडणूक जाली, जेन्ना राज्यपालान सगळ्यांक आपयले, तेन्ना बसून तुवें फोटो काडलो तेन्ना तुका खबर ना कोण मायकल तो. त्याच बरोबर आता त्यांचे प्रेस कॉन्फरन्स झाले की हांगा चौकशी करतय. म्हाका जे मनशाक अनुभव ना, जो सादो मायनिंग कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो, तेज्या कडल्यान शिकपाची गरज ना. हांव बरो MBA शिकला. म्हाका दिसता आमचे लिडर ऑफ ऑपोजिशनान सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली जवळ जवळ 10-11 वरांचेर. सांजची रोखडी 3 हो प्रेस कॉन्फरन्स घेता. आणि मायकल लोबोन जे कर्म केल्या ते असेंब्लीन येवपाचें सांग. त्या बरोबर पार्टीचो अध्यक्ष कोण अमित पाटकर कोण त्यांनी ते विकते घेतले. दोघांनी ते डील केला काँग्रेस कडेन. म्हणून दिगंबर कामत सारको लिडराक भायर उडोवन घराकडे बसयला. जर तर तो म्हणटा की थंय त्या ODPन सारखे नाशिल्ले जाल्यार ते ऑफिसर कशे तुजे बरोबर बसले प्रेस कॉन्फरन्साक. Why FIR is not filed on those officers and how can you sit with those officers? Because प्लॅन तर तांणीच केला, सायन तांचीच आसा. भारतीय जनता पक्षान काम पळोवन आतां हांवें सांगलां मनशाचें कार्य पळोवन ताका प्रमोशन 3 म्हयने पयशे दिवन डिफेंडर गाडी काय रेंज रोवरान भोवले म्हणून ते लिडर जायना. दिस इज नॉट एक्सेप्टेड. हे जे सुडाचे राजकारण जे चल्लां एट सेंटर लेवल, दे आर टार्गेटिंग अवर लिडर्स. आनी हांगा गोंयान हो ते घेवन बसला. करप्शन जो कोण करता ताका लॉ वील होल्ड ऑन. आणि ते असेंब्लीन आम्ही दोन्ही रिपोर्ट बाबा तुम्ही चेअरमन असताना कितले तुमचे स्वतःचे जमने तुम्ही कन्वर्ट केले, हे सगळे रिपोर्ट असेंब्लीन येतले. So I appeal and I urge to the Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, that he should intervene and he should instruct his Honorable Minister not to use such unethical, undemocratic language and arrogance level. आता उलोवन काय फायदो ना. पूण आनी एक कितें आहा की आमकां लॉ जे म्हणटा ते कायदो सगळ्यांक सेम आहा. कायदो काय एक मनशाक वेगळो दुसऱ्या मनशाक वेगळो. आनी काँग्रेसीचे तुम्ही रोज वाचता पेपरान की BJPन जॉईन जावंक कित्याक ते सत्य भायर रावंक शकना ही परिस्थिती जाली. तो म्हणटा सत्तरी आपल्या काळजान आसा, सत्तरी आपल्या रक्तान आसा. बरी गोष्ट. पूण जेन्ना वाघेरीचो इश्यू आयलो तेन्ना थंय कित्याक FIR जालें ना. म्हणजे जेन्ना वाघेरीचो दोंगर कापताले तेन्ना तूं खंय आशिल्लो. तेन्ना यू आर स्लिपींग.
So why FIR is not filed on those people? सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. मोपा विमानतळाचा फायदा इतर व्यावसायिकांच्या वाढीसाठी होणार आहेच, पण त्याशिवाय मोपा विमानतळाचा फायदा कसिनोंनाही होणार असल्याचं विधान केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री SP सिंह बघेल यांनी केलंय. गोवा दौऱ्यावर आलेल्या बघेल यांनी मोपा विमानतळाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. इतर उद्योगांना फायदा होण्यासोबतच मोपा विमानतळाचा फायदा कॅसिनो उद्योगालाही होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री SP सिंह बघेल यांनी केलंय. शुक्रवारी मोपा विमानतळाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय बंदर जहाज आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकरही उपस्थित होते. टैक्सी ड्राइवर से लेके होटल वालों को लेकर के कैसीनो वालों को लेके टैक्सी ड्राइवर से लेके होटल वालों को लेकर के कैसीनो वालों को लेके माननीय प्रधानमंत्री जी के 8 साल सुशासन, सेवा और गरीब कल्याणकारी योजनाओं के द्वारा जो पूरे किए गए हैं, तो भारत सरकार के मंत्री जा रहे हैं, तो जाकर के देख रहे हैं कि केंद्र सरकार के द्वारा जो घोषित योजनाएं हैं उनके क्या हालचाल हैं. तो मौके पे भी जाना है. आज मैं जो पूरी तरह भारत सरकार से ऑल इंडिया आयुर्वेद कॉलेज है उसको देख के आया. ये एयरपोर्ट गोवा के लिए बहुत ज़रूरी था. कैसा लगा आप एयरपोर्ट देख के? मैं इससे गोवा को ये लाभ होगा, पूरे देश को लाभ होगा कि गोवा का जो एयरपोर्ट था वो डिफेंस का था, उसकी अपनी कुछ सीमाएँ थीं, शर्तें थीं, और गोवा दुनिया का कोई भी पर्यटक अगर पर्यटन की दृष्टि से भारत आता है तो आगरा का ताजमहल और गोवा ज़रूर आता है. तो इस एयरपोर्ट बनने से मुझे लगता है हिंदुस्तान के हर सूबे से ये राजधानी से हम जुड़ेंगे और चार्टर्ड प्लेन भी आएंगे और दुनिया की इंटरनेशनल फ्लाइट भी आएंगी. तो पर्यटन बढ़ेगा और गोवा पर्यटन पर ही निर्भर करता है. तो पर व्यक्ति पर कैपिटा इनकम गोवा की बढ़ेगी. इसमें टैक्सी ड्राइवर से लेके होटल वालों को लेकर के कैसीनो वालों को लेके और शिप्स वालों से हर पान की दुकान से लेके शॉपिंग सेंटर, मॉल, सबको फ़ायदा होगा इस एयरपोर्ट बनने से, क्योंकि पर्यटकों की संख्या करोड़ों में होगी. सर्वांना प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर गुरुवारी राज्यात दाखल झालाय. दाखल होताच मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू केली आहे. दरम्यान पुढील 4 दिवस राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कारवारची सीमा पार करून गुरुवारी मान्सून गोव्यात दाखल झालाय. त्यामुळे अनेक दिवसांपासून मान्सूनची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या आणि उकाड्यानं हैराण झालेल्या गोवेकरांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनचं राज्यात आगमन झाल्यानंतर गोवा हवामान विभागानं राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या 4 दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. 11 जून ते 15 जून दरम्यान नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागांवर, पश्चिम मध्य अरबी समुद्रावर 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागांवर 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वाऱ्यासह 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. राज्यात सध्या मासेमारी बंद आहे, तरीही काही मच्छीमार नको ते धाडस करून समुद्रात जात आहेत. अशा मच्छीमारांना हवामान खात्यानं समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय. और आज के दिन जैसे ही मानसून ऑनसेट हुआ है गोवा के ऊपर, नहीं तो मानसून एडवांस हुआ है गोवा के ऊपर, तो रेनफॉल एक्टिविटी भी जैसे एमडी ने पहले ही बताया था, कल बताया था, मानसून एक्टिविटी भी गोवा के ऊपर, रेनफॉल एक्टिविटी भी बढ़ने वाला है. आज के दिन यानी कि 10 जून को आइसोलेटेड जगह पे हेवी रेनफॉल होने के चांसेस है. यानी कि नॉर्थ और साउथ गोवा के ऊपर 1 या 2 स्टेशनों से हेवी रेनफॉल यानी कि रेनफॉल एक्सीडिंग 6 सेंटीमीटर होने के चांसेस है 10th को. और सेम कंडीशन रहेगा 13th और 14th को भी. लेकिन 11th और 12th को ये हेवी रेनफॉल का स्पेशल डिस्ट्रीब्यूशन थोड़ा बढ़ने का चांसेस है. और उसके साथ ही वेरी हेवी रेनफॉल यानी कि रेनफॉल एक्सीडिंग 11 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर से 20 सेंटीमीटर तक के रेनफॉल को वेरी हेवी रेनफॉल बोलते हैं. उस कैटेगरी के रेनफॉल आइसोलेटेड जगह पे होने के चांसेस है 11th और 12th को. यानी कि इन शॉर्ट रेनफॉल एक्टिविटी विल बी कंपैरेटिवली हायर ऑन 11th एंड 12th. तो आज के दिन येलो कलर वार्निंग इश्यू किया है आने वाले 5 दिनों के लिए दोनों डिस्ट्रिक्ट के ऊपर. और रेनफॉल जो है
मोस्टली जब इंटेंस रेनफॉल एक्टिविटी होता है तो इंटेंस स्पेल्स भी रेनफॉल के साथ हो सकते हैं, और उसके साथ ही विंड स्पीड भी अप्रॉक्सीमेटली अराउंड 40 kmph तक गस्टिंग का एक्टिव फेसेस ऑफ मानसून में होने के चांसेस हैं। और उसके ही साथ जब रेनफॉल एक्टिविटी ज़्यादा हो और ये परसिस्ट रहते हैं 2 या 3 दिन, तो देर आर सम इम्पैक्ट्स दैट ऑल्सो कुड बी एसोसिएटेड विद इंक्रीज्ड रेनफॉल एक्टिविटी। तो ये सारे डिटेल्स जो हैं पॉसिबिलिटी ऑफ इम्पैक्ट्स, ये जो पॉसिबल इम्पैक्ट्स है उसके डिटेल्स और जो क्रॉप स्पेसिफिक इम्पैक्ट है वो सारे डिटेल्स IMD की वेबसाइट में रेडली अवेलेबल है। तो इट इज़ रिक्वेस्टेड कि पब्लिक प्लीज़ बी अपडेटेड विद ऑल दिस इन्फॉर्मेशन एंड टेक द नेसेसरी प्रिकॉशंस। और उसके साथ ही फिशरमैन के लिए ये वार्निंग है कि अभी जो मानसून एक्टिव फेसेस में नहीं तो नॉर्मल फेस में है गोवा के कोस्ट में, तो विंड स्पीड ऑफ 40 to 50 kmph, गस्टिंग टू इवन अप टू 60 km/h और स्क्वाली वेदर होने के चांसेस है। आप जैसे इस मैप में देख सकते हैं, गोवा कोस्ट में, साउथ महाराष्ट्र कोस्ट में, कर्नाटका केरला कोस्ट में सब ये सिचुएशन रहने के चांसेस हैं, पॉसिबिलिटीज़ हैं अप टू अराउंड 14th June। So fishermen are requested that they should not venture along and off the coast of Goa for about 4 days from 10th June today. कोडार शिरोडा येथे यंदापासून कृषी महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती कृषी मंत्री रवी नाईकांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 8 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त कृषी मंत्र्यांनी खडपा बांध येथे लोकांना रोपट्याचं वाटप केलंय। या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कृषी कॉलेजबद्दल माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण देशात वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत। त्याचाच भाग म्हणून गोव्यातही भाजप सरकारने गरीब कल्याण मेळाव्यांचं आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं। फोंड्याचे आमदार आणि कृषी मंत्री रवी नाईक यांनी शनिवारी खडपाबांध येथे आपल्या निवासस्थानी लोकांना रोपट्यांचं वाटप केलं। आम्ही मोदीचे जे 8 वर्ष झाले सरकार आणि त्याने याचा आज चालतं ते सगळे गरीब कल्याण योजनेच्या मार्फत चालतं सगळे आणि सरकारचे वतीन हे सगळीकडे आयच्या मी झाडां वाडटा आनी ते सगळे लोकांक ताणें इन्स्ट्रक्शन दिल्लें आसा देशाक सगळ्या हांगाय दिलां आनी देशा सगळे कडेन की जितले तितले गरीब लोकांक कितें जाता तें उत्पन्न तांकां दित रावप जावं खंयच्याय हितून आमी मदत करता शेतकी खात्याच्यान जावं मागीर कितें आसा हँडिक्राफ्टाचें सगळें आनी सरकार आसा बाकीचे डिपार्टमेंट सगळे गरीब लोकांक हें करता आनी आतां फुडें मेळावे जावपा आसा। या कार्यक्रमानंतर बोलताना कृषी मंत्री नाईक यांनी कोडार येथे कृषी खात्याच्या प्रकल्प इमारतीत यंदापासून कृषी महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती देताना त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पत्रकारांना दिली। कोडार फार्म आमचे आसा थंय आयुर्वेदीक कॉलेज जाता आनी सीएमान साम फास्ट हें घेतला। चीफ मिनिस्टर आसा आमचो डॉक्टर प्रमोद सावंत ती फास्ट बेगीन जावची म्हणून ऑलरेडी फायल रिमूव जाल्ली आसा आनी ती जागा ती म्हणून आसा ते वेगळे खातें आसा ते वेगळे खात्या ती कॉलेज करपाची केल्ली आसा ती फायल ऑलरेडी मूव जाल्या सगळे तेजी घेवपाची केल्या आनी तेका जागाय कितें दिवपाची सुरू जाला आनी कॉलेज बेगीन फास्ट जालो आनी बेगीन हांगसर भुरग्यांक शिकपाक ह्या वर्साचेर मेळटलें आसा सगळे तेजे आसा आनी बाकी सगळे तेजे जातले ह्या हाडींतले एज्युकेशन आफ्टर 12 करून डिग्री सेंटर फॉर एक्सलन्स ते जाल्ले आसा तेजे संविधान म्हणजे अग्रचराची समिती म्हणून पयली इनॉग्रेशन केल्यार ती मागीर वेगळी बांधतले कोर्स सुरू करता सर या वर्साचे 3 इयर्स कोर्स दिता 4 वर्स। विनीता प्रभू, गोवन वार्ता लाईव्ह, फोन। अनेकदा नवीन ठिकाणी गेल्यावर फोटो आणि सेल्फी काढण्याच्या अतिउत्साहात दुर्घटना घडल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत। अशीच घटना सध्या कांदोळीत घडली आहे। पाहूयात सविस्तर वृत्त। सध्या सेल्फी म्हणजे सवयीचा भाग झालाय। कुठेही गेलं तरी माणसाला सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही। कित्येकदा ही सेल्फी अनेकांच्या जीवावर बेतली आहे, तरीही सेल्फीचा नाद कुणाचा सुटलेला नाही। अशातच केरळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला सेल्फीच्या नादात आपला जीव गमवावा लागलाय। शुक्रवारी सेल्फी काढताना एक विद्यार्थी कांदोळीतील सिकेरी नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कांदोळीतील अगवात सिक्वेरी येथे फोटो काढण्याच्या नादात केरळातील अभियांत्रिकी विद्यालयाचा 21 वर्षीय विद्यार्थी निर्मल साजू बुडाला। शुक्रवारी ही घटना घडली आहे। केरळातील एका अभियांत्रिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट सध्या गोवा दौऱ्यावर आहे।
हे विद्यार्थी शुक्रवारी सिकेरी येथील किनाऱ्यावर आले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली। यावेळी त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केला, पण त्याचा काहीच फायदा होऊ शकला नाही। दरम्यान रात्री उशिरापर्यंत नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध जीवरक्षक आणि अग्निशामक दलाचे जवान घेत होते। शनिवारी सकाळी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। शनिवारी सकाळी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून पोस्टमॉर्टमसाठी तो बांबोळीतील जीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळते। Yesterday, that is on 10 June evening, we received a information from our PCR informing that one person is drowning at Aguada. Accordingly, my staff was deputed. PSI Bakkar, he visited the spot, and due to very rough weather, yesterday we started this rescue operation, search operation. But as the weather was rough, we cannot engage boats, lifeguards. However, some jet skis from the district lifeguard, they came, but they cannot do any search operation as the condition was not favorable yesterday. Today morning again we continued with the search operation, and the deceased was found. He was fished out from the place where he was drowned. And now at presently he has been shifted to GMC Bamboli, and after completion of the postmortem formalities, the body will be handed over to the relatives of the deceased. Nirmal Saju, age 21 years, BTech student, native of Kerala. So ತೆಗೆನೆ ಪಿಕ್ನಿಕ್ ಬಿಗ್ರೆ ಇಲ್ಲ actually study tour ಆಕ किरे येले स्टुडंट्स होते येले सगळे अराउंड 50 स्टुडंट्स किरे येले काल सांजचे 5:30 सुमार टुरिस्ट भुरगे जे स्टडी टूर तांकां स्कुलांतल्यान घेवन येयल्ले दिसता। जे एकटो भुरगो आगवादा फोर्ड आहा थंय वयर उबो रावन सेल्फी काडटालो। सेल्फी काडटाना ताजो पांय स्लीप जावन तो समुद्रान पडिल्लो आसा, आनी तो भितून बुडटकूच तो तेजी डेड बॉडी थंय शेणिल्ली। मागीर फूल पुलीस फोर्स आनी लायफ गार्ड बी मेळोन रात तेवटा ताका सोदताले। काल व्हडलो पावस आसल्या कारणान ती डेड बॉडी काल तांकां मेळोंक ना। आयज सकाळ फुडें तांकां पुलिसेक डेड बॉडी मेळिल्ली आसा, आनी ती आतां डेड बॉडी जीएमसीन दवरल्या 2 वर्सां खातीर सुरक्षीत आसा। निसर्गाचा आनंद लुटणं, मौज मजा करणं हा वेगळा भाग, परंतु पर्यटन करताना तरुणाईनं सुरक्षिततेसोबत कधीच तडजोड करू नये। निर्जन अनोखी ठिकाणी जाताना प्रत्येकानं स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे। धाडसापोटी निष्काळजीपणा करून सेल्फी काढण्याच्या हौसेपोटी तरुणाईनं नको ते धाडस करू नये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं। लहान मुलांना हाताशी धरत वास्को शहरात दुकानदारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा आणखी एक जुना व्हिडिओ समोर आलाय। नारी द फॅशन हाऊस या बुटीकच्या सुविना बाणावलीकरांनी आपल्या दुकानातील हा व्हिडिओ जारी करत वास्कोतील व्यावसायिकांना या टोळीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। 2 दिवसांपूर्वी वास्कोतील पेट्सअप स्टोअरमध्ये लहान मुलाला हाताशी धरत चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उघडकीस आला होता। चोरीचं प्रशिक्षण दिलेल्या या चिमुरड्याने तब्बल 20,000 रुपयांची रोकड लंपास केली होती। हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता। आता या टोळीचा आणखीन एक जुना व्हिडिओ समोर आलाय। पेट्सअप या दुकानात चोरी करण्यापूर्वी या टोळीने नारी द फॅशन हाऊस बुटीक या दुकानातही अशाच चोरीचा प्रयत्न केला होता, पण या बुटीकमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला। इथंही याच लहानग्याचा वापर चोरी करण्यासाठी करण्यात आला होता। पाहूयात। फसलेल्या चोरीच्या प्रयत्नाबाबत गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना नारी द फॅशन हाऊस बुटीकच्या मालक सुविना बाणावलीकरांनी त्या दिवशी घडलेला प्रसंग कथन केलाय।
एक गँग येता आनी ह्या गँगीन आसता एक 5-6 जाणां, 2 भुरगीं, 2 बायलो आनी 2 दादले. स्टोरान जेन्ना येता ही 2 बायलो आनी 2 भुरगीं, 2 दादले आसता ते भायर आसता, रावंड मारता. एक हेल्मेट घालून आसता आनी एक पिंक कॅप घालून आसता. पूण कोणाकूच सहज कळपना की ते तांचे बरोबर आसा म्हणून. So now they enter the store at around 5:15 p.m. and my store manager and my staff executive, they were present. येता भितर सरता, दाखयता की ताका कितें तरी घेवपाचें आसता, की कुर्ता काय नववारी कितें तरी घेवपाक जाय. They enter the store with a big bag. So my store manager requests them to keep the bag near the entrance, but सांगून सुद्धा they just ignore it. ते घेवन ती फिरता स्टोरार with the intention of robbing. आता भितर येता तशीच ती तांचे डायवर्ट करता, जशें की तांकां बिजी दवरता. एक स्टोर मॅनेजराक व्हरता दाखोवपाक कितें दाखोवपाक नववारी, दुसरे व्हरता दुसऱ्या कॉर्नराक व्हरता कुर्ता कितें काय लेहंगा कितें दाखोवपाक व्हरता. सो दे आर किपींग बोथ ऑफ देम बिजी. आनी हांगासर घेवन चॅरी बरोबर आसता तो 5 वर्साचो भुरगो आनी ती धाकटी चली. DSLR कॅमेरा आसता टेबलाचेर. सो ही चोरी जाता केन्ना जेन्ना कोण स्टडी करून येता. सो तांकां खबर आशिल्लें ही डजंट टच माय ड्रॉवर, कॅश ड्रॉवर, बिकॉज ही न्यू दॅट पर्सन न्यू दॅट आय डोंट कीप एनी कॅश इन माय ड्रॉवर. ल्हानसो अमावंट आसता, चड अमावंट केन्नाच दवरिना. सो ही स्टडी करून ही चोरी जाता सदांच. सो DSLR कॅमेरा आय यूज टू गेट इट फॉर माय ऑफिस पर्पज, ऑफिस यूज. तो दवरिल्लो आसता हांगासर. आनी तो भुरगो हांगासर उबो रावता. सो ही वॉन्टेड टू पुल इट, ही वॉन्टेड टू टेक इट एंड कीप इट इन द बॅग. जेन्ना तो काडटा ती दोगांय फाटी आसता, तांकां कळना की तो भुरगो फाटल्यान कितें करता. कित्याक दे वर बिजी इन शोईंग द प्रॉडक्ट्स बोथ ऑफ देम. आनी फाटल्यान भुरगो तो चॅरीर आसा, व्हिडिओ पळयल्यार कळटलें तुमकां. तो काडटा हांगासून आनी हातान घेता. आनी तेन्नाच ते एक ल्हान भुरगें आसता 2-3 वर्सां, ते एक मातशें कितें रडटा किळस कशें. सो डिस्ट्रॅक्ट जाता. सो माय स्टाफ ऑल्सो, माय स्टोर मॅनेजर गेट डिस्ट्रॅक्टेड. कितें तरी जालें पळोवपाक. वेन शी टर्न्स अरावंड लायक ते पळयल्यार ताच्या हातान आसता कॅमेरा, DSLR कॅमेरा. पूण आमी केन्ना म्हणटा की भुरगो जेन्ना येता तेन्ना आमी अशें म्हणटा की भुरगो कितें करतलो, तांकां ओडपाची हे उमेद आसता. सो शी थॉट दॅट ताका तशेंच कितें तरी एक भुरग्याक आवड जाली आसतली ती कॅमेरा पळोवन. ताणें ओडलो, हातान दवरलो. सो शी टूक द कॅमेरा फ्रॉम हीज हँड अँड कॅप द कॅमेरा बॅक ऑन द कावंटर. परत ते एटेंड करपाक थंय गेले दाखोवपाक. ताच्या उपरांत त्या बायलेन ते धाकटे चलयेचेर एक जोरान गालाचेर थापट दिले. सो तांकां कळून कित्याक इतलें जोरान मारले ते. सो दे वर लायक सरप्रायज, कित्याक इतलें मारले, कित्याक लागून. मे बी ते मस्ती करताले म्हणून आसूंक शकता. ताच्या उपरांत त्या चल्याक गाल बरोच ओडलो ताजो, म्हणजे जोरान रागान. सो कित्याक ओडलो की ताजो प्लॅन सक्सेसफूल जावना म्हणून. आनी ती नाराज जावन दे लेफ्ट द स्टोर अँड दे वेंट टू द अदर स्टोर दॅट इज अ पॅट शॉप. सो हांगासर तांकां कांयच मेळूंक ना. सो दे वर नॉट सक्सेसफूल विथ दीस. आता अजून एक चोरीची बातमी. राज्यात चोरीची प्रकरणं वाढतच चालली आहेत. शुक्रवारी कांदोळीतील एका घरात अल्पवयीन मुलाकडून चोरीचा प्रकार घडलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. घर बंद करून थोडा वेळही बाहेर जाण्याची वेळ आता राहिली नाही. माघारी येईपर्यंत आपल्या घरातील किमती वस्तू सुरक्षित राहतील की नाही याची सतत काळजी असते. सध्या म्हापसा भागात चोरीचे प्रकार वाढले असून कांदोळीतील एका घरात शुक्रवारी चोरीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदोळीत नोकराकडून मालकाच्या घरात चोरीचा प्रकार घडलाय. मालक थोड्या वेळासाठी घराबाहेर पडला असता नोकरानं आपला डाव साधलाय. मालक काम करून घरी येईस्तोवर नोकरानं घरातील किमती वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, सोन्याचे दागिने, रोकड असा जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल घेऊन पळ काढलाय. दरम्यान चोरीचा प्रकार घर मालकाच्या लक्षात येताच त्यानं याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी आपली चक्र वेगानं फिरवून संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. क्राईम रेट इव्हन काल सुद्धा एक चोरी थेफ्ट रिपोर्ट झाली. ऑन रजिस्टरिंग दॅट थेफ्ट विदिन अ आवर, एक वरा भितून वी वे मॅनेज टू डिटेक्ट द केस अँड ऑल प्रॉपर्टी वर्थ ₹4 lakh वॉज रिकवर्ड फ्रॉम द अक्यूज पर्सन. तो मायनर असल्या कारणान हांव त्याची डिटेल्स दिवंक शकना तुमकां. पण वी हॅव रजिस्टर्ड एन ऑफेन्स अँड इट हॅज बीन डिटेक्टेड. काल एक कांदोळे हांगा एक
नमस्कार. कानोळे हांगा एक घरान चोरी जाल्ली आसा. त्याच घरांतलो नोकरान ते कोण त्या घराचे ओनर आसले ते थंय घरान नासतना त्या घरान जे कितें 2 मोबायल, एक लॅपटॉप आनी थोडे कॅश आसले आनी भांगर ते घेवन तेणें फरार जाल्लो. त्या ओनराक कळटकूर तेणें कलंगूट पुलिसेन येवन तक्रार नोंद केल्ली. एक वराच्या भितून कलंगूट पुलिसांनी ताका ताब्यात घेतिल्लो आसा. 2 वर्सां खातीर सौरव शिरोडकर. कोलवाळ येथे बिनानी जवळील राष्ट्रीय महामार्ग सध्या लोकांसाठी धोकादायक बनलाय. या परिसरात शाळा महाविद्यालय असल्यानं विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यात अडचणी येतात. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलवाळ येथील बिनानीजवळील रस्ता सध्या धोकादायक बनलाय. भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे इथे पदचारी तसंच परिसरातील लोकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय. या भागात बरीच शिक्षण स्कूलं असल्यानं दुपारच्या वेळी शाळा महाविद्यालयांची सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून पलीकडे जाण्यासाठी सर्कस करावी लागते. या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल, वाहतूक पोलीस नसल्यानं रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. रस्त्यालगत असलेलं बसस्थानकही मोडून पडल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान मोठी दुर्घटना होण्यापूर्वी सरकारनं आवश्यक त्या उपाययोजना करून विद्यार्थ्यांसह या भागातील लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते. सिग्नल आसूंक जाय आसले ट्रॅफिक हेका रावपाक सो भुरग्यांनी क्रॉसींग करपाक मेळूंक शकता म्हणून. कितले फास्ट वयतात गाडी सो मातशें आमकां ट्रॅफिक हे जाय आसता ट्रॅफिक पुलीस बी. एक्सिडंट जालो ट्रकाचो न्ही तो फाटीचो सो भुरग्यांक मातशें भंय दिसता येवपाक वचपाक. तेका लागून मातशें ट्रॅफिक रुल्स ते आयल्यार बरें आसलें आमकां. ज्या पेरंट्साची मागणी आसा की आतां आमी स्कूल सुटोन येयली, व्हडलो पावस पडटा, आमकां रावपाक थंय एक बस स्टॉप घालचो अशी तांची मागणी आसा. आनी थंय स्पीड लिमीट नासल्या कारणार थंय गाडयो खूब फास्ट आसता. भुरगीं तांकां सारकी थंय क्रॉस करपाक सारकें डिफिकल्ट जाता. हेज्या खातीर भुरग्यांची आनी तशीच पेरंट्साची मागणी आसा, कळकेची मागणी आसा गव्हर्मेंटाचेर की बेगितल्या बेगीन हेजेर कितें लक्ष दिवचें. 2 वर्सां खातीर कोलवाळच्यान सौरव शिरोडकर. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.